भविष्यात ठरू असं म्हणायचं होतं, पण तेवढे ते अलीकडचा शब्द घेण्याऐवजी पुढचं तोंडातून येऊन गेलं की स्थगित करतो आणि सगळ्यांचा विचार करून करणार आहे. मला सांगा पाटील, या लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही काय पाहताय? आनंद खूप दिवसाचं मिळत नव्हतं. सगळे सोयरे ही व्याख्या कायद्यात येणं खूप अवघड होतं. जाहीर सांगतोय मी, खूप अवघड होतं ही व्याख्या आणि याचा कायदा होणं. ती कायदा खेचून आणणं एका शब्दासाठी ते मराठ्यांचं यश, बाकी कोणाचं नाही. लाठी खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, ह्या सगळं आठवतंय का तुम्हाला? आता काय काय तुमच्या डोळ्यासमोरून गेलंय? लय भयान त्रास सहन केला माझ्या मराठा समाजाने. विनाकारण खोट्या केसेस झाल्या, जेलमध्ये गेले. काही बांधव ऍक्सिडेंटमध्ये अपघात झाले, त्यांचे तर अपघातामध्ये त्यांचे पायाला अंगाला दुखापत, याला त्याला दुखापत असं झाली. काही माझ्या मायबाप बांधवांचं बलिदान सुद्धा याच्यासाठी 200-250 गेले. अण्णासाहेब पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत, अण्णासाहेब जावळे पाटलांपासून 250 ते 300 जणांचे बलिदान गेले. आज ते स्वप्न साकार झालंय आमच्या बलिदान गेलेल्या बांधवांचं. निष्पाप हजारो केसेस झाल्या होत्या, त्यांच्यावरती सुद्धा झालंय, ते सुद्धा ही झालंय. बरं, तुम्ही अनेकदा रडला, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. खरं तर हे सगळे तुम्हाला कष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिले असतील, ते अश्रू आज फळाला आले. नक्कीच लय त्रास भोगला. शरीर साथ देत नव्हतं, तरी लढलो. मला प्रत्येक जण म्हणायचे, हे मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार, मुंबईला जाणार मोकळ्या हाताने माघारी आणणार. म्हणजे मराठा समाज नाही, इतरत्र, आणि काही मराठ्यातले 5-50 जण, असं एका तसं एका. मी तुम्हाला सांगतो 3 घंटे, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला 3 घंटे त्याच्यावरती विचारमंथन झालंय. असा ही पाडलाय, 30 पाडलाय एका एका शब्दाचा. तज्ज्ञांनी, वकिलांनी हायकोर्टाच्या या व्याख्येबद्दल, या सगळ्या स्वाऱ्याबद्दल जेव्हा त्यांनी फायनल केलं, जवळपास 2 वाजताच्या दरम्यान, रात्रीच्या 2-1-1:30च्या दरम्यान, की आता हे पक्क आहे, ही व्याख्या बरोबर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण याच्यात ओके झाले सगळ्या सोयऱ्यांना. त्याच वेळेस मी बाहेरून पोरांना, समाजाला विचारलं, असं असे काय करायचंय. आधी त्यांना विचारलं, म्हणजे मायबाप मराठा समाजाला बाहेरून विचारलंय अगोदर, आणि ते म्हणले मग आता आपलं जर हे